आणि आता एक मोठी बातमी, पैसे घेतल्याचा आरोप झालेल्या मनोज घरत यांनी राजीनामा पाठवला असल्याचं कळतंय। पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांनी राजीनामा पाठवलाय। काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याआधी त्यांनी राजीनामा पाठवलेला आहे। व्यक्तिगत कारणासाठी त्यांनी राजीनामा दिला असल्याचं कळतंय। दरम्यान मनोज घरत यांच्यावर 5 कोटी घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केला। मनोज घरत डोंबिवली मनसे शहर अध्यक्ष होते, मात्र आता त्यांनी राज ठाकरे यांना राजीनामा पाठवलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काल दिवसभर ज्यावेळेस काल आणि परवा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती, त्यावेळेस डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते घडलं आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज जे ते मागे घेण्यात आले। यामध्ये मनसेच्या 7 तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 7, 8 आणि शरद पवार गटाचे 1 आणि अशा रीतीनं सगळं आणि काँग्रेसचे 4 यांनी माघार घेतली। आणि या माघारीनंतर मनसेचे नेते जे आहेत अविनाश जाधव यांनी आरोप केला होता की भाजप आणि शिवसेनेने या उमेदवारांना 5 कोटी रुपये देऊन विकत घेतले। हा त्यांचा आरोप त्यांनी जो केला त्याच्या काही तासानंतरच संजय राऊत जे खासदार शिवसेनेचे त्यांनी यावरती थेट आरोप केला। त्यांनी थेट मनोज घरत यांचं नाव घेऊन हे स्पष्ट केलं की मनोज घरत यांनी हे डोंबिवलीचे शहर प्रमुख आहेत मनसेचे आणि त्यांनी उमेदवारी मागे घेण्याकरता 5 कोटी रुपये घेतले असं त्यांनी थेट सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये। यानंतर आता एक मोठी घडामोड समोर आली ती म्हणजे मनोज घरत यांनी कालच जेव्हा त्यांची उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आधीच त्यांनी त्यांचा अर्ज जो आहे तो मागे घेतला आणि त्याआधीच त्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे जे आहेत त्यांच्याकडे त्यांच्या राजीनामा डोंबिवली शहर पदाचा राजीनामा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतो असं करून त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। काही अपरिहार्य कारणामुळे मी हे सगळं करत आहे असं देखील त्यांनी त्यांच्या या राजीनाम्यामध्ये नमूद केलंय। त्यामुळे खऱ्या अर्थानं मनोज घरत यांनी नेमकं का असं केलं, का त्यांच्यावरती वेळ आली, त्या अनेक गोष्टींची आणि अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती विचारली जात आहेत। पण याबाबत आम्ही मनोज घरत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही। तर मनसेचे नेते राजू पाटील यांना देखील आम्ही निश्चितच अजित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।